हॅलो नमस्कार, मी उर्मिला. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर क्रिसमस जवळ येते, तर प्लम केक तर हा झालाच पाहिजे. तर सर्वांना मेरी क्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत मऊसूत असा प्लम केक. तर यासाठी मी अगोदर केक टिनला तेल आणि मैद्याने ग्रीस करून घेतलेला आहे. आणि आज आपण गॅसवरती पातेल्यामध्ये केक बनवणार आहोत. तर पातेला आपण स्टँड ठेवून त्यामध्ये 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. प्लम केकसाठी मी एक फ्रेश संत्र्याचं ज्यूस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स 2 तासासाठी भिजत ठेवले होते. आणि तुम्ही यामध्ये आणखीन ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर अर्धी वाटी साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये वेलदोडा, लवंग आणि दालचिनी घेऊन बारीक पिठी साखर करून घेणार आहे याची. तर दुसऱ्या बाउलमध्ये आपण पाव वाटी तेल घेतलेलं आहे आणि तयार केलेली पिठी साखर घ्यायची आहे आपल्याला आणि ती एकजीव करून घ्यायची आहे. घरातील असलेल्या साहित्यांमध्ये बेकरीत जसा मिळतो तसा अगदी प्लम केक तयार होतो आणि मुलांना देखील आवडेल असा केक तयार होतो. तर आपल्याला संपूर्ण साखर आणि तेल एकजीव करून चांगलं फेटून घ्यायचं आहे. या केकसाठी मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, पण हे सगळं दूध आपण वापरायचं नाही. आपल्याला लागेल तसं गरजेनुसार आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि संपूर्ण साखर आपण दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे. त्यानंतर केक बनवायला माझा मुलगा मला हेल्प करत आहे आणि तोच हे बॅटर बनवत आहे. आणि आपण या केकसाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी मैदा. तो या ठिकाणी मी 1.5 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला एकाच डायरेक्शनने संपूर्ण एकत्र मिसळून घ्यायचा आहे. आणि दिलेल्या या प्रमाणामध्ये परफेक्ट असा केक तयार होतो आणि बेकरीमध्ये जसा मिळतो अगदी तसाच होतो. तर मिश्रण जरा घट्ट वाटत होतं, त्यामुळं थोडं थोडं दूध ॲड करत जायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये कोको पावडर देखील ॲड करू शकता. यामध्ये मी घातलेली नाही. आणि त्यानंतर यामध्ये जे आपण भिजवून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते आपण यामध्ये घालणार आहोत. तुम्ही आणखीन ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता. पुन्हा एकदा आपण एकजीव करायचं आहे. मिश्रण हे जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आणि घट्ट पण ठेवायचं नाही, कारण पातळ झालं तर सगळे ड्रायफ्रूट्स खाली तळाला जाणार. आणि या ठिकाणी मी इथे साखरेचं कॅरेमल बनवून घेतलं होतं, तर याची रेसिपी माझ्याकडून स्किप झाली. आणि ते देखील सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मिश्रण थोडं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी थोडं दूध ॲड केलं आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे. त्यानंतर हलकंच मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त फेटायचं नाही. आणि त्यानंतर लगेच आपल्याला हे केक टिनमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण बेकिंग पावडर लगेच ॲक्टिवेट होते आणि त्याला लगेच स्टीम मिळणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं ते लगेच आपण ही क्रिया जरा फास्ट करायची आहे. आणि त्यामुळं आपण हे मिश्रण केक टिनमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हा केक टिन जरा टॅप करून घ्यायचा आहे. वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतरनं लगेच आपल्याला हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तर एक 40 ते 45 मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती आपला हा केक बेक करून घ्यायचा आहे. आणि घट्ट झाकण ह्याला लावायचं आहे आणि 20 मिनटापर्यंत अजिबात उघडायचा नाही. 40 ते 45 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला केक असा सुंदर असा बेक झालेला आहे आणि परफेक्ट बेक झालेला आहे. सुंदर कलर आलेला आहे. त्यानंतर मी हा केक काढून घेणार आहे आणि 15 मिनटासाठी थंड करण्यासाठी ठेवणार आहे. गरम असतानाच डिमोल्ड करायचं नाही. थंड झाल्यानंतर आपण हा केक डिमोल्ड करणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा केक आपला बेक झालेला आहे. केक कापल्यानंतर मुलांनी पहिल्यांदा केक खायला सुरुवात केली आणि मुलांना देखील खूप आवडला. आणि तुम्हाला दाखवते किती मऊसूत असा केक तयार झालेला आहे आपला. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.